बातमी पुण्यातील एका तरुणीला झिपलाईन साहसी खेळ अंगाशी भोवला असल्याचं पाहायला मिळतंय। कारण झिपलाइनिंग करताना 30 फूट उंचीवरून कोसळून या तरुणीचा मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड वॉटर पार्कमध्ये ही घटना घडली आहे। तरल अटपाळकर असं मृत्यू झालेल्या 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे। तरुणी ही झिपलाइन करण्यासाठी 30 फूट उंचीवर गेली आणि त्यावेळी स्टूल हल्ला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला आणि ती थेट 30 फूट उंचीवरून खाली पडली। या प्रकरणी आता वॉटर पार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। सोबतच वॉटर पार्कचा निष्काळजीपणा देखील समोर आलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या राजगड तालुक्यातनं जी आहे ती एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। जी तरुणी आहे, एक तरुणी 28 वर्षाची तरुणी आहे। झिप लाईनचा साहसी खेळ करायला ती खरं तर राजगडमध्ये गेली होती आणि तिथंच तो साहसी खेळ त्या तरुणीला भोवलेला दिसतोय। कारण झिप लाईन करताना 30 फूट उंचीवरून त्या महिलेचा तरुणीचा खरं तर कोसळून जो आहे तो मृत्यू झालेला आहे। तरल अटपाळकर असं या मृत झालेल्या 28 वर्षाच्या तरुणीचं नाव आहे। झिप लाईनसाठी ती खरं तर राजगडमध्ये असलेल्या एका खाजगी रिसॉर्टवर गेली होती। 30 फूट उंचीवरती ती त्यावेळी खरं तर झिप लाईन करण्यासाठी चढली होती। पण ती ज्यावेळेस वर चढली त्याच वेळेस तिच्या पायाखाली जो स्टूल होता तो हल्ला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय जो आहे तो सटकला आणि तो पाय सटकून ती 30 फूट उंचावरून खाली पडली आणि यात त्या तरुणीचा खरं तर दुर्दैवी मृत्यू झालाय। खरं तर आता आकस्मिक मृत्यूची नोंद जी आहे ती राजगड आणि भोर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे। अधिक जी माहिती आहे तरुणी नेमकी कुठली होती, ती झिप लाईनिंग कधीपासून करायची, ह्या सगळ्या डिटेल्स जे आहेत ते थोड्याच वेळात भेटतील। पण आता जी माहिती मिळते काल ही सगळी घटना घडली आणि ज्यामध्ये 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो। अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।